नमस्कार. मुंबई महानगर प्रदेशात म्हणजे MMR मध्ये राहणाऱ्या प्रत्येकालाच माहिती आहे की एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाणं किती मोठं आव्हान आहे. पण विचार करा, जर या प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलणारा एक मोठा प्रकल्प प्रत्यक्षात येत असेल तर. एक साधा प्रश्न आहे. विरार ते अलिबागच्या प्रवासाला आज आरामात 4 तास किंवा त्याहून जास्त वेळ लागतो, तोच प्रवास फक्त 1.5 तासात पूर्ण होऊ शकेल का? हे ऐकायला स्वप्नासारखं वाटत असलं तरी याचं उत्तर एका मोठ्या प्रकल्पात दडलेलं आहे. विचार करा, 4 तासांवरून थेट 1.5 तासावर ही जी वेळेतली बचत आहे ना, ती फक्त एक आकडा नाहीये. याचा अर्थ आहे की लोकांना त्यांच्या कामासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी जास्त वेळ मिळणार आहे. आणि खरं तर हेच या प्रकल्पाचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. तर ज्या प्रोजेक्टबद्दल आपण बोलतोय, जो हे सगळं शक्य करणार आहे, त्याचं नाव आहे विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त एक रस्ता नाहीये. हा तर MMRच्या वाहतूक व्यवस्थेत एक मोठी क्रांती घडवून आणण्याची ताकद ठेवतो. आता याच्या लांबीचा विचार करा, तब्बल 126 किलोमीटर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे अंतर जवळपास मुंबई पुणे प्रवासाइतकं आहे. ह्या एका गोष्टीवरूनच या प्रोजेक्टची भव्यता आपल्या लक्षात येते. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न. याला मल्टीमोडल कॉरिडॉर असं का म्हणतात? याचा नेमका अर्थ काय होतो आणि त्याचा आपल्या प्रदेशावर काय परिणाम होणार आहे? चला हेच समजून घेऊया. मल्टीमॉडल या शब्दाचा सरळ अर्थ आहे अनेक पद्धतींना एकत्र आणणारं काहीतरी. म्हणजे बघा, हा फक्त गाड्यांसाठीचा रस्ता नाहीये. यावर भरधाव गाड्यांसाठी वेगळे लेन्स असतील, बसेससाठी खास मार्गिका असेल, आणि इतकंच नाही तर भविष्यात मेट्रो किंवा रेल्वे लाईनसाठी सुद्धा जागा सोडलेली असेल. म्हणजे हा एकाच वेळी अनेक ट्रान्सपोर्ट ऑप्शन्सना जोडणारा एक सुपर हब आहे. आणि याचं महत्त्व किती आहे हे इथे बघा. हा कॉरिडॉर आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महत्त्वाच्या आर्थिक नाड्यांना जोडणार आहे. जरा विचार करा, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून आलेला माल कुठेही न थांबता थेट JNPT पोर्ट किंवा नव्या मुंबई एअरपोर्टवर पोहोचू शकेल. यामुळे फक्त लोकांचा प्रवासच नाही, तर व्यापार आणि उद्योगाला सुद्धा प्रचंड वेग येणार आहे. मग ही सगळी कनेक्टिव्हिटी या प्रोजेक्टला एक गेम चेंजर का बनवते? याचा आपल्या विकासावर आणि अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होईल? चला जरा खोलात जाऊन बघूया. ह्याचा सगळ्यात थेट फायदा होणार आहे तो विरार, भिवंडी, कल्याण डोंबिवली, पनवेल आणि अलिबाग यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या भागांना. वाहतूक सोपी झाली की इथं नवीन इंडस्ट्रीज येतील, लॉजिस्टिक पार्क्स उभे राहतील, मोठी हाऊसिंग प्रोजेक्ट्स येतील आणि मग हेच भाग MMRच्या विकासाचे नवीन सेंटर्स बनतील. आता जरा आकड्यांवर येऊया. या महाप्रकल्पाचा अंदाजे खर्च किती आहे माहिती आहे? तब्बल 29,713 कोटी रुपये. हा आकडा इतका मोठा आहे की आपल्या राज्यातल्या अनेक छोट्या शहरांच्या वार्षिक बजेटपेक्षाही जास्त आहे. यावरूनच या प्रोजेक्टची भव्यता आणि महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि या खर्चातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याचं विभाजन. बघा, एकूण खर्चापैकी जवळपास 22,250 कोटी रुपये हे फक्त आणि फक्त जमीन संपादनासाठी आहेत. यावरूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जमिनीचे भाव काय आहेत याचा आपल्याला अंदाज येतो. हे वाक्य तर मुंबईतल्या जमिनीच्या किमतीबद्दल सगळंच काही सांगून जातं. म्हणजे विचार करा, फक्त जमीन विकत घेण्यासाठी जेवढे पैसे लागणार आहेत ना, तेवढ्या पैशात देशाच्या इतर भागांमध्ये असे कित्येक मोठे एक्सप्रेसवे बांधून पूर्ण होतील. आणि इतका प्रचंड खर्च आणि जमिनीची ही सगळी गुंतागुंत, याच काही कारणांमुळे इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रोजेक्टला एक लांब आणि आव्हानात्मक प्रवास करावा लागलाय. या प्रोजेक्टचा प्रवास काही सरळ सोपा नव्हता. 2016 मध्ये याचा डिटेल रिपोर्ट तयार झाला, पण मग निधी आणि अंमलबजावणीच्या अडचणींमुळे अनेक वर्ष हा प्रोजेक्ट रखडला होता. पण आता 2024 मध्ये एका नवीन फायनान्शियल मॉडेलमुळे या प्रोजेक्टला पुन्हा एकदा वेग आला आहे. पहिल्यांदा टेंडर काढूनही काही झालं नाही, पण आता हा प्रकल्प बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हणजे BOT मॉडेलवर उभारला जाणार आहे. यात काय होतं तर खासगी गुंतवणूकदार स्वतःचा पैसा लावतील, नंतर टोलच्या माध्यमातून आपला खर्च वसूल करतील आणि काही वर्षांनी हा तयार झालेला प्रोजेक्ट सरकारकडे सोपवून देतील. आणि याच मॉडेलमुळे या प्रोजेक्टला एक प्रकारे नवं आयुष्य मिळालंय. चला आता बघूया की पुढे काय होणार आहे आणि या प्रोजेक्टची पुढची ठोस पावलं काय असतील. तर प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू होण्याआधी ही प्रोसेस पूर्ण करावी लागेल. सगळ्यात आधी टेंडर्स काढले जातील, त्यानंतर कमीत कमी 70% जमीन सरकारला ताब्यात घ्यावी लागेल आणि एकदा का हे झालं की मगच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? हा फक्त एक कॉरिडॉर नाहीये. सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता ना की 4 तासांचा प्रवास 1.5 तासात शक्य आहे का, तर हे त्याचे उत्तर आहे. हा प्रोजेक्ट MMR मधला प्रवास, व्यापार आणि विकासाची पूर्ण व्याख्याच बदलून टाकणार आहे. आणि शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो,
इतके अडथळे पार केल्यानंतर हा महत्वाकांक्षी प्रकल्प खरंच वेळेवर पूर्ण होईल का? याचं उत्तर तर आपल्याला भविष्यच देईल. पण एक गोष्ट नक्की की या प्रोजेक्टकडे संपूर्ण प्रदेशाचं लक्ष लागून राहिलेलं असेल.